रामकृष्ण हरी. आज भारतीय वैदिक संस्कृतीमधील अत्यंत पवित्र आणि महान असा दिवस आहे, गुरुपौर्णिमा. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमेला खूप महत्त्व आहे आणि संपूर्ण जगाचं तत्वज्ञान ज्याने लिहिलेलं आहे ते व्यास महर्षी. त्यांच्याबद्दल संस्कृत सुभाषित असं आहे, व्यासोच्चिष्टम जगत सर्वम. जगात कोणतंही वाङ्मय असं उरलेलं नाही की जे व्यासाने स्पर्श केलेला नाही, म्हणून त्याला व्यासांचं उष्ट म्हटलेलं आहे. आणि असा हा अत्यंत महान दिवस आपण भजन पाठाच्या वतीनं आणि गीतार्थ या पाठाच्या वतीनं दरवर्षी गुरुपौर्णिमा साजरी करतो. याही वर्षी आपण करणार आहोत. सुरुवातीला आपण प्रार्थना घेणार आहे. प्रार्थना ही गुरुस्तवनाची आहे, भजनाची नाही, गुरुस्तवन म्हणून. ओम नमो सद्गुरु निर्गुणा पारणाही तव गुणा बैसोनी माझी रसना हरि गुणा वर्णनी हरि गुण विशाल पावन वदवी तू कृपा करुण मी मूढमती दीन म्हणून कीव बाकी तसे तुमचा प्रसाद झालिया पूर्ण तुमचा प्रसाद झालिया पूर्ण वर्णील मी हरि गुण जान एका वंदितसे चरण श्री गुरुचे आदरे वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजाशुपात्र तयाटवितां महापुण्यराशी नमस्कार माझा श्री गुरुज्ञानेश्वराशी. कुंडलीक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, सब संतन की, गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री केशवाय नमः पिऊन घ्यायचं आहे. ओम श्री माधवाय नमः. ओम श्री मधुसूदनाय नमः. खाली सोडायचं. हस्त प्रक्षालम समर्पयामी ही नमो नमः. डाव्या हातात पाणी घ्यायचं आहे. उजवा हात झाकण ठेवायचा आहे. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यानं योगिनाहं कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः इति सिद्धरस्तु नमामि. बाह्यांगानं शुद्धस्नानार्थे समर्पयामि. मुखानं शुद्धस्नाने समर्पयामि. नासो मे शुद्धकानं समर्पयामि. नेत्रतकस्पर्शानं शुद्धकानं समर्पयामि. आज्ञाचक्रानं शुद्धकानं समर्पयामि. कंठये शुद्धकानं समर्पयामि.
आत्मये शुद्धकाणं समर्पयामि वायुबलमये तेजोरस्तु शुद्धकाणं समर्पयामि मणिपुरं चक्राणं शुद्धकाणं समर्पयामि स्वादिष्ठानं चक्राणं शुद्धकाणं समर्पयामि जंगो मे शुद्धकाणं समर्पयामि इति सर्वांगस्नानार्थे हे शुद्धस्नानार्थे हे समर्पयामि यांच्या अंगावरती टाकून द्या सर्वांच्या इथे गंगा यमुना च सरस्वती कावेरी सिंधु गोदावरी च देवताभ्यो नमो नमः वातावरण परिष्कराय शुद्ध स्नानार्थे समर्पयामि हि नमो नमः सिद्धिरस्तु नमामि ओम चंदनस्य महत्वपूर्ण चंदनस्याः पापदहरते हे तिष्ठन् देवताभ्यो नमो नमः चंदनं समर्पयामि हि अक्षदानार्थे अक्षदानं समर्पयामि हि नमो नमः हरि ओम विष्णुर्विष्णुः संकल्प घ्यायचा हरि ओम विष्णुर्विष्णुः श्रीमद्भगवस्य महापुरुषस्य यवमानं विशिष्टानं शुभपुण्यतिथे नमः व्यासपूजनं दिनानि ते गुरुपूजनदिनानिमित्तकं श्री क्षेत्र आळंदीश गामे केडगाव ग्रामे हे माऊली पार्के हे गीतार्थ पाठ निवासे बरोबर ना गीतार्थ पाठ निवासे सद्गुरु देवता पूजनीय पांडुरंग शास्त्रीजी आठवले गुरुदेवता पूजनार्थे सिद्ध संकल्प करिष्ये म्हणा मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त सहपरिवारार्थे सहकुटुंबार्थे इष्टमित्र परिवारार्थ गुरुपूजन करिष्ये ओम भूर्भुवः स्वं तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् हे सोडायचं आहे हां गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे देवताभ्यो नमः आळंदी निवासी संत ज्ञानेश्वर देवता सिद्ध संकल्प करीते हे देवताभ्यो नमो नमः सिद्धिरस्तु नमः ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कडा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अति भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय इथं मूर्ती पूजन करायचं फोटोचा प्रतिमेचं पूजन करायचं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूल गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुपदः ओम श्री सद्गुरुदेवताय नमः सद्गुरुदेव भगवान की सद्गुरुदेव भगवान की इति शर्कर खाद्यानं नैवेद्यानं समर्पयामि महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् इति श्री पाण्डुरङ्ग रुक्मिणी देवताभ्यो नमस्काराणि समर्पयामि आरती दाखवा ना धूप आरती दाखवा धूपदीपं समर्पयामि महानैवेद्यानं समर्पयामि हि नमो नमः सद्गुरुदेवताभ्यो नमो नमः दीपं समर्पयामि नमो देवे महादेवे शिवाय सततं नमः नमो प्रकृते भद्राय नियता स्मृतास्मतः गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचस्मरणं नित्यं वेदवाणी प्रवर्तते सर्वजन म्हणा या कुंदे तुषारधार धवला या शुभ्रवस्तावता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना शंकर प्रभृतिभिर्देवे सदा वन्दिता श्यामा पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा हरि ओम विष्णुर्विष्णु देवताभ्यो नमो नमः सिद्धिरस्तु नमामि
ओम विष्णुर्विष्णुः श्रीमद्भगवत महापुरुषस्य ओमानं विशिष्टानं शुभपुण्यतिथे नमः. श्री व्यासपूजनमध्ये गुरुपूजनं देवताभ्यो नमो नमः. सिद्धसंकल्प करिषे ओम वैश्वा देवताभ्यो नमो नमः. ओम तुम्ही गुरु केलेले आहेत? गुरु केलेले आहेत काय? गुरुचं नामस्मरण करायचं. गुरुदेवताभ्यो नमस्काराणि समर्पयामि. सिद्धिरस्तु नमामि हि देवताभ्यो नमः. मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थ सहपरिवार्थे सहकुटुंबार्थ सह इष्टमित्र परिवारार्थे पूजनम करीशी. सोडून द्यायचे. चंदनस्थ देवताभ्यो नमः. पूजन करून घ्यायचं. गंधाक्षता पूजन करायचं. रामकृष्ण हरी. आज गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा आणि आपण त्याला आषाढी पौर्णिमा सुद्धा म्हणतो. नेमकीच देवशयनी एकादशी झाली. एकादशीला नावं असतात. त्या नावामध्ये 2 नावं अत्यंत महत्वाची. त्यातलं एक नाव आहे देवशयनी एकादशी, दुसरं नाव आहे प्रबोधिनी एकादशी. देवशयनी म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशीपासून भगवान झोपी जातो, तो आराम करतो. आणि प्रबोधिनी एकादशी म्हणजे कार्तिक एकादशी, त्यावेळेला भगवंत जागा होतो. अशी अत्यंत मधुर अशी संकल्पना भारतीय संस्कृतीमध्ये आहे. आणि त्याचं मोठं उदाहरण किंवा मोठ्या प्रमाणात मान्य असलेलं स्थळ म्हणजे आळंदी आहे, पंढरपूर आहे. आताच नेमकी वारी झाली आणि हजारो लाखो वारकरी पंढरपूरला गेले. त्यांनी भगवान पांडुरंगाला झोपायला सांगितलं की आता भगवंता तुम्ही निश्चिंत झोपा. आणि आता सगळे शेतकरी, सगळे कामकरी सगळे कामं करणार आणि प्रबोधिनी एकादशीच्या वेळेला त्यांना जागवणार. तर त्यावेळेला इथं आपल्या आळंदीमध्ये यात्रा असते. पण ही एकादशी झाली की येणाऱ्या पौर्णिमेलाच गुरुपूजन करण्याची प्रथा भारतीय वैदिक संस्कृतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे. गुरु शिष्य परंपरा. भारतामध्ये अशा अनेक संस्था आहेत की ज्या संस्थांमध्ये गुरु शिष्य परंपरेनं मोठा कारभार केला जातो. आध्यात्मिक स्तराचे लोक ते चालवतात. मी मुद्दाम उदाहरण देईल. टाटा कंपनी नाही, इथं जसे बाकीच्या कंपनीला मालक असतात ना, तसे मालक नाही. तिथं साधू वासवानी जे ट्रस्ट आहे त्याचा तिथं एक व्यक्ती असतो आणि त्याला टाटा म्हणतात. त्याचं नाव वेगळंच असतं. जसं आपल्या आळंदीमध्ये परमपूज्य ब्रजभूषण साखरे महाराज पीठ आहे, त्याच्यामुळे तिथं जोही असेल ना तो मठ सांभाळणारा त्याला काय म्हणतात, साखरे महाराज म्हणतात. वास्तविक त्यांचं नाव वेगळं असतं पण त्या पीठाचं नाव असतं. जसं शंकराचार्य असतं. आपल्या भारतामध्ये 4 पीठ आहे हिंदू धर्माचे शंकराचार्य. तर ते आद्य शंकराचार्य एकच होते, पण त्यांनी ते पीठ त्यावेळेला स्थापन केले. आणि त्या प्रत्येक पीठावर जो त्या व्यासपीठावर असतो तर त्याला सगळेजण काय म्हणतात, शंकराचार्य म्हणतात. मग करवीर पीठ आहे, कांची आहे, काशी पुरी, 4 पीठ आहेत ते असे. ते लक्षात घ्यायचं. तर गुरु परंपरा फार मोठी आहे. व्यास समाजाचे खरे गुरु होते, श्रीमद व्यास. म्हणूनच परंपरागत व्यासपूजा ही गुरुपूजा मानली गेली. जसं भारतामध्ये एक उदाहरण म्हणून सांगतो. शिक्षक दिन. शिक्षक दिन हा कधी साजरा करतात? 5 सप्टेंबरला. 5 सप्टेंबरला काय? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं, राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली यांचा जन्मदिवस आहे. आणि त्यांनी तो समर्पित करून टाकला शिक्षकाला. स्वाध्याय परिवारामध्ये परमपूजनीय पांडुरंग शास्त्रीजींनी त्यांचा जन्मदिवस स्वाध्याय परिवाराला समर्पित करून टाकला. त्यांनी सांगितलं की तुम्ही माणूस म्हणून जगायला लागलात ना, याचा मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा करा. असे अनेक आहेत. पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांचा जन्मदिवस मुलांना अर्पण करून टाकला. किती तारीख असते ती? 14 नोव्हेंबर. त्या दिवशी बालदिन आहे, म्हणजे बालदिन म्हणून तो दिला. अशा प्रकारची केवढी मोठी परंपरा आहे बघा तुम्ही. एवढ्या उच्चतम व्यक्ती आहेत, त्या व्यक्तींनी त्यांचा जन्मदिवस त्यांच्या नावाने साजरा झाला पाहिजे अशा प्रकारची भावना कधी मनात आणली नाही.
आणि आम्ही तर अरे बापरे, आमचा विचारूच नका. आम्ही कारण म्हणजे आपलं जर जास्त परिचय असेल तर 10 केक येतील त्या दिवशी, आणि 10 केक हे करणार, लावणार एकोणेकाला, खाण्याच्या ऐवजी लावणार. इंग्रजी परंपरा आहे ती. वास्तविक बर्थडे, जन्मदिवस साजरा करण्याची भारतीय वैदिक परंपरा आहे. औक्षण करणे आणि त्या ज्याचा वाढदिवस आहे, ज्याला भगवंतानी तिथपर्यंत आणलं आणि पुढच्या वर्षात घातलं, त्यांनी सगळ्या मोठ्यांना नमस्कार करायचा असतो ना, आशीर्वाद घ्यायचा असतो. परंतु ते इंग्रजी पद्धतीत ते आशीर्वाद फिसरत काही नाही, ते पायाच नाही पडत ना. इंग्रजी पद्धतीमध्ये पाया पडणंच नाही, वैदिक पद्धतीमध्ये पाया पडणं आहे. ख्रिश्चन लोक पाया पडताना दिसले का कधी? नाही. त्याच्यामुळे ते जे आपण जे तो संस्कार आणला हिंदू पद्धतीमध्ये, ज्योत लावणं, विझवणं नाही, आणि त्याच्यात काय ज्योत विझवणं, त्या हे लावाच्या मेणबत्त्या आणि काय करायच्या, विझून टाकायच्या. भारतीय त्याला निषिद्ध समजतात. ज्योत जर विझली ना तर निषिद्ध समजतात लोक. घरात काही प्रॉब्लेम झाला, ज्योत विझली तर अपशकून झाला म्हणतात. मग आपण प्रत्येक वाढदिवसाला अपशकून करतो का नाही? आणि म्हणूनच सुखासमाधान नांदत नाही आपण. एवढं करू नये, भानगडीच करतो सगळ्या. तर असो, तर गुरुपूजन अत्यंत महत्वाचं आहे. की याला व्यास पौर्णिमा असं सुद्धा म्हटलेलं आहे. ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी होऊ लागली. निर्जीव वस्तूवर वर फेकण्यासाठी जशी सजीव वस्तूची गरज असते, निर्जीव वस्तू वर फेकायची आहे ना, त्याला काय लागतं? सजीव वस्तू लागेल का नाही, तर तो सजीव फेकल ना वरती. तसं साधारणतः जीवनहीन व पशुतुल्य बनलेल्या मानवाला देवत्वाकडे न्यायचं असेल, देवत्वाकडे पाठवायचं असेल ना, तर जिवंत व्यक्तीची आवश्यकता आहे. काय म्हटलं? जिवंत व्यक्तीची. बघा, मनुष्य जिवंतच असतो, पण त्याला जिवंत आणि मेला हे दोन्ही शब्द वापरले जातात. म्हणजे एखादा असं बघून पहारा करतो आणि त्याचे डोळे देखत कोणतरी जातं आणि चोरी करून घेऊन जातं, त्यावेळेला त्याचा मालक काय म्हणतो, तू झोपला होता का? तुका झोप घेत होता का तिथं? म्हणजे डोळे उघडे असून सुद्धा त्याला झोपलेलं म्हणतात. तर हे लक्षात घ्यायचं, शब्दप्रयोग आहे. तर जिवंत व्यक्ती लागतो. याचा अर्थ काय? ज्याच्यात विचार जागृत आहे त्याला जिवंत. आपल्या संस्कृतीने आपल्याला पंचायतन दिलेले आहे. पंचायतन म्हणजे 5 देवता असतात, पण आम्ही आमच्या घरामध्ये ज्या तीर्थाला जातो तिथून एक मूर्ती आणतो, ज्या तीर्थाला गेलो तिथून एक मूर्ती आणतो, ज्या तीर्थाला गेलो तिथून एक मूर्ती आणतो, आणि मूर्त्या ठेवायला जागाच राहत नाही. मग डब्यात घालतो, डब्यात भरून ठेवतो. देव कुठे आहे? डब्यात. काठमांडूला गेलते कशाला? पशुपतीनाथाला. काय आणलं होतं? मूर्ती आणली होती. कुठे? ती डब्यात आहे. पशुपतीनाथ कुठं घातला? डब्यात घातला. आणि काही काही बारके बारके फोटो, बेसाईज फोटो असतात, ते असे लावतात. अर्थात ती श्रद्धा आहे, पण समजून कधी घेणार आपण? श्रद्धा आहे पण समजून कधी घेणार? आपल्या संस्कृतीने पंचायतन सांगितलेले. पंचायतन, ब्राह्मण पूजा करताना म्हणतो पंचायतन देवता भ्यो नमः. पंचायतन देवता पहिली योगेश्वर भगवान विष्णू, दुसरी शिव विष्णू, तिसरी पार्वती शक्ती, शिव विष्णू शक्ती, चौथी गणेश, 4 आणि 5वी आमच्या जीवनात प्रकाश पाडणारा गुरु सूर्य. गुरुला सूर्यास्तानी का घेतलं? गुरुला सूर्यास्तानी का घेतलं? सगळ्यांच्या जीवनात प्रकाश पाडणारा कोणता ग्रह आहे? सूर्य. आणि म्हणून गुरु प्रतिकात्मक सूर्याला समोर ठेवतो आपण आणि गुरुची पूजा करतो. गुरुची बघा, सूर्याची मूर्ती नाहीये, सूर्याची मूर्ती नाहीये. मग सूर्याच्या ठिकाणी कोणती मूर्ती ठेवायची आपल्या देवघरामध्ये? पूर्वीच्या काळामध्ये असे तांब्याचे देव करत, कतलाचे देव करत 5 देव घरात असायचे. आणि मग लग्नाच्या दिवशी नवरदेवाला चोरायला मिळायचा एक देव, त्यांना चोरून घेऊन जायचं. त्याच्यामध्ये बघा तुम्ही 5 देवता कोणते होते? हेच देवता होते. ते कुलदेवता असायची, खंडोबा म्हणा काहीतरी असं, देवी असायची तुळजाभवानी किंवा असं, पण हेच 5 असायचे. बरोबर चालत आलं, पण ते आता मागं पडलं. आणि आपण सध्या करतो ना, तर त्याच्यामध्ये लॉजिक ज्याला म्हणतो आपण, सांस्कृतिकता नसतेच. म्हणून हे लक्षात घ्यायचं, आपल्या देवघरामध्ये पंचायतीनच असलं पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त अजून काही ठेवायचं कामच नाही.
तुम्ही कोणती पुरुष देवता आणली तर तो विष्णू हे समजायचं, कोणती स्त्री देवता आणली ती पार्वती समजायचं. आणा तुम्ही किती आणा, कुठे नाही आणा, आहे का नाही. आपण आपल्या घरातून माऊलींचा फोटो लावतो, पांडुरंगाचा लावतो. प्रत्यक्षात पांडुरंग माऊली वेगळे का आहे का वेगळे? तुमच्या सगळ्यांना पाठ आहे. लोपले लोपले ज्ञान जगी हितनी न ती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. पण तरी आमच्या मनात कुठेतरी असं आम्ही थोडासा भेद केलात ना तर त्या भक्तीत फरक होतो. म्हणून ते न करता हे लक्षात घ्यायचं की निर्जीव वस्तू जशी वर फेकण्यासाठी जी सजीव वस्तू लागते, तसा भक्तिहीन व्यक्ती देवापासून दूर गेलेल्या व्यक्तीला देवाकडे आणण्यासाठी एक जिवंत व्यक्ती लागते. ती जिवंत व्यक्ती म्हणजे गुरु. आपल्या जीवनात प्रकाश पाडतो, जीवनात प्रकाश पाडतो. आणि असे जे गुरु आहेत ना, या गुरुला अनेक प्रतीकातून आपल्या संस्कृतीने पाहिलेले, अनेक प्रतीकातून. त्याच्यापैकी मी अगदी ओझरती 12 प्रतीक तुम्हाला सांगणार आहे. भगवान दत्तात्रयांनी 24 गुरु केले. तुम्ही त्याचा अभ्यास करा. अभ्यास केल्यानंतर तुम्हाला दिसेल 24 गुरु म्हणजे काय. त्यात मुंगी आहे, झाड आहे, सगळेच आहे. परंतु पूजनीय पांडुरंग शास्त्रीजींनी आपल्याला अत्यंत सायंटिफिक आणि बेसिक असं तत्वज्ञान दिलं. त्या तत्वज्ञानाच्या आधारे मी तुम्हाला 12 गुरु कोणते ते सांगतो. गुरुचे अनेक प्रकार आहेत, परंतु 12 गुरुच्या ठिकाणी थोडस ओझरतं सांगतो. त्यात पहिले गुरु मार्गदर्शक गुरु. लक्षात ठेवा, मार्गदर्शक गुरु, पृच्छक गुरु, दोष विसर्जक गुरु, चंदन गुरु, विचार गुरु, अनुग्रह गुरु, स्पर्श गुरु, वात्सल्य गुरु, कूर्म गुरु, चंद्र गुरु, दर्पण गुरु, क्रौंच गुरु आणि इतर. हे 12 नाव सांगितले आणि अजून भरपूर आहेत. मग हे गुरु आपल्या जीवनात काय करतात त्याचं थोडंसं लक्षात घ्यायचं की मार्गदर्शक गुरु शिष्याच्या जीवनाला योग्य मार्गदर्शन करतो. समाजामध्ये आज योग्य मार्गदर्शनाचा अभाव आहे. म्हणून पुष्कळ लोक, तुम्ही याचा अर्थ असा घेऊ नका बरं का, गुरु म्हणजे फक्त धार्मिक गुरु म्हणून नाही बरं का पगडे साहेब, धार्मिक गुरु म्हणून नाही. आम्हाला व्यवहारात सुद्धा गुरु पाहिजे. उत्कृष्ट गुरु योग्य मिळाला असेल ना तर आपली प्रगती होते. आणि जर का आतून वेगळं वरून वेगळं असेल ना तर सत्यानाश होतो. म्हणून मार्गदर्शक गुरु हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर पृच्छक गुरु, याचं विवेचन मोठं आहे बरं का, पण आपल्याला ओझरतं घ्यायचंय. पृच्छक गुरु, या गुरुची देखील आगळी भूमिका आहे. सामान्यरित्या शिष्य विचारतो आणि नंतर गुरु उत्तर देतो. हा पृच्छक गुरु आहे ना, आपणहून बोलत नाही. भगवद्गीतेत सांगितलं परिप्रश्न, म्हणजे परिप्रश्न सेवा करून गुरुला प्रश्न करायचे, नंतर गुरु उत्तर सांगणार. म्हणजे याला पृच्छक गुरु म्हणतात. विचारल्याशिवाय सांगत नाही. अशा प्रकारची गुरुजी लोक आहेत. त्याने आपण जाऊन त्यांच्यावर बसायचं आणि मग त्यांना सांगितलं गुरुजी एक विचारू का, अनुमती घ्यायची. अनुकूल असेल तर विचारायचं, अनुकूल नसेल तर दम मारायचं, सहन करायचं, पण अनुकूलता, गुरुजींची अनुकूलता घ्यायची. तुकाराम महाराजांनी सांगितलं प्रसन्न पाहिजे, चित्त प्रसन्न पाहिजे, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. हे लक्षात घ्या. म्हणून गुरुजीचं मन प्रसन्न नसेल आणि आपण त्यांना काहीतरी विचारायला गेलो ना, आपल्याला उत्तर मिळणार नाही. बरोबर, पृच्छक गुरु. नंतर दोष विसर्जक गुरु, शिष्य आत्मीय भावाने विना संकोच स्वतःचे दोष त्याला सांगतो. दोष विसर्जक गुरु म्हणजे आपल्या गुरुला शिष्य जाऊन सगळ्या गोष्टी सांगतो. पूर्ण किती वाईट घटना असेल तर गुरुला सांगतो, कारण त्याचा पूर्ण विश्वास असतो की माझे गुरु मी सांगितलेली गोष्ट त्यांच्याच जवळ ठेवणारे, परत कोणाला देणार नाही. म्हणून ते दोष विसर्जक गुरु म्हटले. आमचं तसं आहे का? आमच्याकडं पाटलाच्या बिल्डिंग जवळ असं म्हटलं ना की अर्धे केस कापले तर शेळकंदाच्या घराजवळ काय ऐकायला मिळेल, टकलं केलं म्हणतात. आणि मुद्दाम थांबून, तुम्हाला माहिती आहे का काय ते, काय झालं 1 मिनिट ते असं मस्त करत ते ऍक्शन करता असं ते.
गलीत राहता कुठं राहता तुम्ही? मग त्याला जोडपा देऊन टाकतो. अरे ते बाबा काय असेल ते सांगा ना. अहो म्हणजे ते तिकडे ना ते आमका आहे ना ते टकलं केलं टकलं. ही बातमी कुठली आहे? आणि त्यांना केस किती कापलेली असते आणि तिथं काय झालं? काय मिळे का? दोष विसरायचे गुरु अत्यंत महत्वाचे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये कितीही कठीण गोष्टी झाल्या आणि त्या गोष्टी गुरुला सांगितल्यात ना, पहिली गोष्ट त्याचं मन एकदम हलकं होतं, त्याला उत्तर मिळतं, त्याला ऊब मिळते. मात्र आज समाजामधून हे बाजूला गेलं. गुरु परंपरा नष्ट होत चालली. नाहीच आहे. आणि केले तरी तात्पुरता गुरु. आमचे गुरु सांगायपुरते गुरु फक्त. गुरुला म्हणजे एकदा गुरु केले की इथून माझ्याकडून काय घेणं, माळी घालून गेलेत ना, पुन्हा भेट नाही त्यांची. वास्तविक गुरु केल्यानंतर ते गुरुला सातत्यानं नमस्कार करणं, सातत्यानं ती जाऊन बसणं, आपले काही मनातले काही प्रश्न विचारणं, काही ज्ञान संवर्धन करणं, या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या करायला पाहिजे. पण ते करतं का कोणी? तरी वारकरी संप्रदायाने फार सुंदर पद्धत लावून दिलेली, पण ती आपण घेतली तर हाच तो दोष विसर्जक गुरु. नंतर केवळ सान्निध्याने जीवनात सुगंध निर्माण होतो तो चंदन गुरु. काही जणांचं नुसतं संघ राहा. तुम्हालाही याच्यातले काय अनुभव आता तुमच्या मनातल्या मनात तुम्हाला दिसेल का, अरे हे बरोबर आहे. असे काही लोक आहेत की ज्यांचे नुसतं संघ राहा, आपलं कल्याण होतं, जीवन बदलून जातं. सोबत राहा, फक्त काहीच करायचं नाही, सेवा करायची. सेवा तर अत्यंत महत्वाची आहे आणि ते सोबत राहायचं, जीवनात पूर्णपणे बदल होतो. याला काय म्हणायचं? चंदन गुरु आहे का ना. चंदन आहे ना, चंदनाच्या सहवासात कोणती वस्तू ठेवा तुम्ही, त्याला वास लागतो चंदनाचा. चंदन उदबत्ती आणा तुम्ही आणि ती उदबत्ती याच्यात ठेवा तुम्ही, पिठाच्या याच्यात एक घाला, अशी उद्या घालून टाक. संध्याकाळी ते म्हणजे चला चंदनाचा पोळीचा कसं काय वास होतो, चंदनाचा वास येऊन राहिला. प्रयोग करून बघते. चंदनाच्या संगतीत गेले ना की चंदनाचा गुण लागतो. चंदन स्वतःला घासून दुसऱ्याला सुगंध देते. बा ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. उदबत्ती तसं प्रतीक आहे. उदबत्ती का लावतो आम्ही? माझं लक्ष नसलं ना तर बाटलीवर करायची. जरा शिस्त पाळा. लक्ष नसेल त्यावेळेला पटकन घोट घ्यायचा. वक्ता बोलताना त्या समोर कुठलेही कृत्य करायचे नाही, त्याचं लक्ष डायव्हर्ट होतं. गेलं माझं लक्ष तिकडे, शांततेनं असं माझं ध्यान इकडे गेलं की पटकन एक घोट घेऊन टाकायचं, मोकळं. तर आणि आपल्याला बसायचं किती तास, सव्वा तास, दीड तास बसायचंय, तितक्यात आपल्याला काही जीव कोरडा होऊन जातो, हे की नाही. तर असो, तर चंदन स्वतः घासतं आणि दुसऱ्याला सुगंध देतं. उदबत्ती तशीच आहे. उदबत्ती का लावायची देवाच्या समोर दररोज? छान सुगंध येतो. आम्ही आणतो, मी आणतो, हे की नाही, आम्हाला शौक आहे. आणि मोठा उदबत्तीवाला असे गट्टा घेऊन येतो. तुम्ही घेतात 2-2, 4-4, 5-5 सेंट वेगळे, चंदन, केवडा, हे की नाही, असं घेतो. मी सुद्धा घेतो. घ्यायच्या, सुगंधी घ्यायच्या. पण उदबत्ती लावताना, प्रत्येक दिवशी उदबत्ती लावताना इथून कुठेतरी ध्यान ठेवा. प्रत्येक दिवशी उदबत्ती लावताना एक विचार मनात आणा, आणि तो विचार असा की उदबत्ती स्वतः जळते आणि दुसऱ्याला सुगंध देते. असं मी करतो का काही? हे फक्त डोक्यात आणायचं. स्वतः जळते, पुढे या, त्या जागा दे करून, अलीकडे. तर स्वतः जळते आणि काय होतं? दुसऱ्याला उदबत्ती स्वतः जळते, राग करून घेते स्वतःची आणि दुसऱ्याला सुगंध देते. ही शिकवण उदबत्ती देते. प्रत्येक गोष्ट अशी प्रतिकात्मक. कुंकू प्रतिकात्मक, हळद प्रतिकात्मक आहे, हराळी प्रतिकात्मक, अक्षता प्रतिकात्मक. प्रत्येक गोष्टीचा अर्थ आहे. पूर्वजांनी उगीच गोष्टी आपल्याला दिल्या नाही द्या, पण आम्हाला बुवा सांगतो, अक्षदाम समर्पयामी, पुष्पम समर्पयामी. पुष्प कसे करता? अर्थ आहे मोठा त्याचा अर्थ आहे मोठा. भारी भारी पुष्प नेतो आपण देवाला खुश कराय करता. देव म्हणतो, अरे हे तर मीच बनवलेलं आहे, तुझं काय आणलं? आता गंमती किती ऐकायलाच येत नाही, काय करणार? देवाने असं विचारलं, मला सांग, खरंच सांगा, ज्याला ऐकायला आला असेल ना तो अत्यंत परम भाग्यशाली. माऊलीच्या समाधीवर डोकं टेकवताना माऊलीने असं विचारलं. काय विचारलं? काय? तू काय आणलं तुझं? हे मोठा हार आणला ना, हा मोठा हार मला गरज नाही, कारण ते मीच बनवलेलं आहे. त्याचा सुगंध मीच बनवलेला आहे, त्यातले कलर मीच बनवलेला आहे, त्याचा धागा मीच आहे. गीता वाचल्यानंतर लक्षात येतं की सगळं तोच आहे.
मग आपलं काय नेलं तिथं? आपलं का नेलं? आपलं काय नेलं? त्याचं उत्तर काय? अहंकार नेला. बाकीच्या आहे ना 150-150 रुपयाचा हार आणला होता. मी कितीच नेला? 250चा. आणि ते मी कुठून आणला होता? कोणतं गाव आहे ते? सुप्याहून. हा, पेढे बी बीडून आणले होते, कंदी. असं सांगतो आपण. काय 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 चाललं माणसाच्या जीवनामध्ये हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. समजून घेतलं तर सगळं आपल्या लक्षात येईल. म्हणून हा चंदन गुरु लक्षात घ्या. चंदन स्वतः झिजतं दुसऱ्याला सुगंध देत. नंतर आहे विचार गुरु. विचार गुरु, आणि हा विचार गुरु मिळणं अत्यंत दुष्कर आहे, कठीण आहे. शिष्याच्या अंधकारमय जीवनात जो प्रकाश प्रदीप्त प्रगट होतो, आपल्या शिष्याच्या जीवनामध्ये अंधकार पसरलेला असतो सगळा, पण त्याला जवळ घेऊन त्याच्या शिष्यात प्रकाश पसरवून देतो, प्रगटवतो, प्रगट करतो प्रकाश. त्याला विचार गुरु म्हटलेले. अशा गुरुचा स्वतःच्या बुद्धीवर तसाच शिष्याच्या बुद्धीवर पूर्ण विश्वास असतो. एक लक्षात घ्या, खोटारडा नालायक माणूस असला तरी त्याच्यात जी बुद्धी आहे ना ती भगवंतानं भरलेली आहे. म्हणजे बुद्धी ही वस्तू कोणाची आहे? म्हणून गुरु त्याच्यावर विश्वास ठेवतो की याच्यात जी बुद्धी आहे ती देवाने दिलेली आहे. अहो, चाकू घिसड्यानं बनवला, कारखान्यातून चाकू बनवून आणला, शानदार जंतर. त्यानं काय कापायचंय कोणावर अवलंबून आहे? मग त्यानं भेंडी कापली आहे का नाही? फुलं, भगवंताने फुलं झाडावर दिलेत, पण ते फुल काही फुलं देवाच्या चरणावर जातात आणि काही फुलं मड्यावर जातात. आता मड्यावर जाणाऱ्या फुलाचं भाग्य आहे का? काय स्थान मिळालं त्याला? मड माहिती? प्रेत. हा, प्रेत. त्याच्यावर फुलं टाकतात ना लोक. त्याचं काय भाग्य? मड्यावर गेलं. आणि ह्याचं काय भाग्य? चरणावर गेलं, माऊलीच्या चरणावर फुल गेलं. असा तो विचाराचा भाग आहे, हा लक्षात घ्यायचा आहे. नंतर 6वा भाग आहे अनुग्रह गुरु. अनुग्रह गुरु अतिशय कृपाळू असतो. अनुग्रह गुरु किती दुष्ट शिष्य असू द्या, अपिचे सुदुराचारो भजते माम अनन्य भाग, है ना? अपिचे सुदुराचारो भजते माम अनन्य भाग. अनन्य भावाने मला जर तो भजेल ना, तर तो दुराचारी असला, बदमाश असला, तरी पण मी त्याच्यावर अनुग्रह करेल. हा कृपाळू असतो. अपंग बालकाला आई जशी कडेवर घेऊन पर्वतावर चढते, तसा अशा अपंग बालकासारख्या मंद बुद्धीच्या शिष्यावर अनुग्रह करून त्याला मोठा बनवून टाकतो अनुग्रह गुरु. हे लक्षात घ्यायचं. मी 2च उदाहरण सांगतो, अगदी छोटे छोटे. एक महात्म्याचं सांगतो आणि एक माझं स्वतःच सांगतो, कारण आपलंही घुसवलं पाहिजे मध्ये मध्ये. बोलायला मिळलं की घुसवायचं आपलं. ते आमच्याकडे आहे ना सावड्याचे कार्यक्रम खूप मोठे असतात, आणि तिथं नाही बोलायचं काम नाही. सावड्याचं कार्यक्रम निमंत्रण नसतं ना, माहीत झाले की जायचं. आमच्याकडे राजकारणी मुद्दाम येतात. कशा करता? आमच्याकडे हे आता आपल्याकडे आहे ना सावड्याचा प्रोग्राम आमच्याकडे फार मोठा असतो, खूप मोठा. मवतीलाही जास्त कमी लोक असतात आणि तिरविल कोणीच येत नाही, पण सावड्याला खूप लोक असतात. नेमका हाच चान्स पाहायचा आणि भाषण ठोकायला तिथं जायचं. चान्स असं करतात ते. तर अनुग्रह गुरु आहे ना, हा शिष्यावर अनुग्रह करतो, आपणहून त्याला जवळ धरतो आणि त्याला मोठा करून टाकतो. जीवनात प्रकाश पाडून त्याला मोठा करून टाकतो. गुरु शिवाय ज्ञान मिळत नाही, याचा अर्थ हा आहे. याचा अर्थ हा आहे. गुरु आपल्याला आपला विकास व अधिकार पाहून ज्ञान देत असतो, हे लक्षात घ्यायचं. अनुग्रह गुरु अत्यंत महत्वाचा आहे. कृपाळू आहे, पण तो सुद्धा देताना त्याची क्षमता काय, त्या क्षमतेनुसार देत असतो. बऱ्याच वेळेला गुरु समोर बसणाऱ्या शिष्यात सुद्धा कलह निर्माण होतो. त्याला हे का दिलं आणि मला हे का दिलं नाही. क्षमता असते, आपण लक्षात घेतलं होतं, क्षमतेनुसार त्याला दिलेलं आहे ते, हे लक्षात घ्या. न पचलेले अन्न जसे दुर्गंधी निर्माण करते, तसे न पचलेले ज्ञान दुर्गंधी करते. कुठेही वक्ता सांगत असेल ना, तर विचार ऐकावा, विचार ऐकावा. त्याला ऐकू नये. काय ऐकायचं? विचार ऐकायचा. त्याला नाही ऐकायचं, त्या व्यक्तीला नाही ऐकायचं. मिसाळ गुरुजीला ऐकायचं नाही, विचार ऐकायचा. हा महापुरुषांचा संस्कृतीचा विचार तो ऐकायचा. मग पण गुरुजींचं ऐकलं की नाही, मग इथं उठून गेली तिकडे म्हणायचं ते बरोबर आहे, पण ते एक मुद्दा तुम्हाला खटकलाच दर्शक हे त्याच्या खटकलं.
आणि समोर येऊन कधीच म्हणणार नाही, तिकडे जाऊन म्हणणार. माग आता माग किती राजाच्या माग किती बोंबलं तर काय फायदा आहे. मोदीला पंतप्रधान मोदीजी यांना लोक शिव्या देतात, शिव्या देतात तिकडे लोक, तोंडावर द्या म्हणा, तिथे जाऊन तोंडावर द्यायचं. असं काय त्यांनी सांगायचं, मोदीजी मला तुम्हाला बोलायचंय, असं तिथं हातवरून करायचं आणि लगेच शिव्या सुरू करायच्या. बघा काय होतं ते जमत नाही त्याला. तोंडावर कोणी बोलतंय, माघारी बोलू नये. जे असेल नाही स्पष्ट, की आपला स्वभाव स्पष्ट असला पाहिजे. आपल्याला विचित्र सवयी लागलेल्या आहेत. तुम्ही मी सगळे जण तसेच आहेत. चुकून का नाही एवढं ऐकल्यानंतरही आपण माघारी बोलणारच आणि निंदा करणारच. पण तुकाराम महाराज त्याच्यावर बी काय म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी, कारण त्याच्याने प्रगती होती माणसाची. तुमच्याकडे लहान टीव्ही आहे, मग मी काय म्हणायचं, अरे तू घेऊच शकत नाही, आपला टीव्ही पाय 62 इंची आहे, तू घेऊच शकत नाही. इतकं बेकार वाटत दिलं. जे नादी लागतं ते 15 दिवसात टीव्ही, त्याला चहा प्याला म्हणतात, ओ या चहा प्याला. काय होतं, काय नाही, या तर घरी. तुम्ही सांगतच नाही त्याला काय म्हणून, त्याला बोलून आणतं घरी. मग ते पाहत हे बी ओळखून घेतं की अरे चिपचाप चहा पितं, ते निघून जातं, काहीच बोलत नाही ते, हे लक्षात घ्यायचं. तर दुर्गंधी म्हणतात त्याला, पचलं नाही ते ज्ञान, दुर्गंधी निर्माण होते. नंतर स्पर्श गुरु तर परिसराप्रमाणे स्पर्श मात्रे. मी उदाहरण सांगत होतोय की अनुग्रह गुरु, स्पर्श गुरुचं उदाहरण सांगतो. हे नाही, स्पर्श मात्रे करून शिष्याच्या जीवनात महान परिवर्तन घडून आणतो, नुसता स्पर्शाने. मला स्वतःला अनुभव आहे. आणि इतिहासातलं उदाहरण इकडे बघा सगळे, तर इतिहासातलं उदाहरण सांगतो. स्वामी विवेकानंद एकच प्रश्न करायचे, तुम्ही देव पाहिला का? तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, स्वामी विवेकानंद एकच प्रश्न, कोणताही महात्मा असेल, रवींद्रनाथ टागोरला त्यांनी प्रश्न विचारला होता, तुम्ही देव पाहिला का? आणि त्याने का समाधानकारक उत्तर दिलं नाही की ते लगेच तिथून उठून जायचे, काही नाही विचारत त्यांना. अरे काय काय काही नाही, म्हणजे हाणून मारून काही बोलायला लागला तू उठून जायचे. ते विवेकानंद त्यांच्या चरित्रात वाचा तुम्ही. आणि एक कोणीतरी सांगितलं की कलकत्त्याला आहे ना, काली मंदिरामध्ये एक महात्मा आहे आणि तो सिद्ध पुरुष आहे. त्यांचं वैशिष्ट्य होतं, स्वामी विवेकानंद कोणी असं काही सांगितलं की सगळे कामं सोडून ते तिथं जायचे. इथं तसंच झालं. कन्याकुमारीला बी ते याच्यात पोहून गेले होते, ते सागरात पोहून गेले होते, किती कठीण आहे ते. तर हे गेले काली मंदिरात. अहो जाताना स्वामी रामकृष्ण परमहंस आत बसलेले होते आणि हे मंदिराच्या पायऱ्या चढल्यावरती गेले, तर तिथून त्यांनी म्हटलं की या नारायणा, तुमचीच वाट बघत होतो. त्यांना म्हटलं खरं माझं नाव कसं काय माहिती त्यांना, त्यांचं नाव नारायण नरेंद्र, मी तुमची वाट बघत होत असते म्हटलं. आणि तिथे गेल्यानंतर यांनी काहीच नाही, डायरेक्ट प्रश्न विचारला, म्हणे महाराज तुम्ही देव पाहिला का? म्हणे हो. आत्मविश्वासाने नजरेमध्ये जबरदस्त धार, शब्दातही धार, प्रत्येक गोष्ट इतकी पक्की होती त्यांची. त्यांनी सांगितले की हो, मी तुला जितका स्पष्ट पाहतो, हे वाक्य त्यांचं, मी तुला जितका स्पष्ट पाहतो तितकाच मी देवालाही स्पष्ट बघतो. गार झाले ती घरी, पहिल्यांदा उत्तर मिळाले. आणि मग थांबले तिथे. थांबल्यानंतर ते चूप नाही बसले, त्याने त्या गुरुची परीक्षा घेतली. आणि एक दिवस त्यांच्या बेडवर बेडशीट खाली त्यांनी 1 रुपयाचं नाणं ठेवलं असं. आणि परमहंस तिथे गेलेत, दरवाजातून आत गेले. त्यांनी चल इकडे, चल इकडे, चल इकडे पटकन, चल इकडे पटकन. काय झालं? मग ते काढ तिथून ते कोणाला म्हणत असं ते स्वामी विवेकानंदांना म्हणत. त्यावेळेला हे झाले असे आणि ते खाली बसले कर्कनाशी. लक्षात घ्या प्रसंग, खाली बसले. आता त्यांचा सगळा जो काही शंका होती पूर्ण निरसन झालेली होती की हे मला सांगणार सगळं काही आता. आणि मग खाली बसले आणि त्यांनी वाकून नमस्कार केला आणि शरण आले. तेव्हा त्यांनी हात धरून उचललं ना, त्याच्या आधी काय केलं, असं डोक्यावर हात ठेवला. स्वामी विवेकानंद त्यांच्या चरित्रात लिहितात, ते म्हणतात की मला त्यावेळेला शरीरामध्ये झरकण अशी वीज चमकल्यासारखं झालं. स्पर्श गुरु त्यांनी स्पर्श केला फक्त असा, तर त्याच्या शरीरामध्ये संक्रमित झालं काहीतरी म्हणजे काय, ज्ञान संक्रमित झालं. आणि मग हात धरले आणि सांगितलं उठ नारायणा. आणि तिथून पुढे संपूर्ण
ते त्यांच्या अधीनस्थ राहून पूर्ण जीवन हे पुढे तेच त्यांचे मुख्य अनुयायी झाले. माझा स्वतःचा अनुभव आहे की माझ्या घरी मोठे बुवा परमपूज्य विठ्ठल महाराज चौधरी हे माझ्या घरी चिखलीला आले होते. मला म्हणजे ते अनुग्रह गुरु आहे आणि स्पर्श गुरु आहे, ते दोन्ही गुरु आहे माझे. ते मी त्यांच्या सानिध्यात नाही राहिलो. बाबा त्यांच्या सानिध्यात होते मोठेबांच्या. तुम्ही चांगलं जवळून त्यांना बघितलं किंवा त्यांना नमस्कार केला असेल अनेक वेळा. आमच्या घरी एकदा चाले 10 मिनिटं बसले फक्त, काही घेणं देणं काहीच नाही. दूध केलं होतं ते एवढंसं घेतलं फक्त आणि आम्ही माळ टाकली आणि त्यांनी अनुग्रह दिला. अनुग्रह तुम्हाला माहिती, रामकृष्ण हरी म्हणा, वारी करत जा, अभ्यास करत जा असं सांगितलं. आणि पाया पडताना मला आठवतं त्यांनी माझ्या डोक्यावर असा हात ठेवला होता. त्याचा परिणाम मी आळंदीत रहिवासी झालो. काहीच काम नाही माझं इकडं. मुलगा इंजिनियर आहे, तो त्या पुण्यात आहे, पण इथं रहिवासी होण्याचे हे कारण स्पर्श गुरु. त्याच्यानंतर वात्सल्य गुरु 8 नंबर वात्सल्य गुरु. गुरुच्या सहवासाने त्यांच्यात सर्व शक्तींचा विसंचार होत नसला तरी शिष्याला अशा गुरुची मदत व उभारा मिळतो जो जीवन विकासात अतिशय उपयोगी आहे. वात्सल्य गुरुचा वात्सल्य. नंतर कुर्म गुरु. कुर्म म्हणजे कासव. कृपादृष्टी शिष्याच्या विकासाला कारणीभूत बनते कुर्म गुरुची. उदाहरण दिले, कासवीन आपल्या पिलांना फक्त नजरेने पोसते. कासवीन असा एक प्राणी आहे की आपल्या पिलाला नजरेनं, फक्त नजरेनं दूध पाजणे किंवा तिला काही खाऊ घालणे हे प्रकार अजिबात नाही. नजरेनं त्याची पिल्ली मोठं होतं, नजरेतून त्यांना पोषण मिळतो. तसा हा कुर्म गुरु असतो की फक्त शिष्याकडे बघितलं ना की त्याचं कल्याण होऊन जातं. काल परवा दिवशी आपली चर्चा झाली होती की आपण जाऊ, कशा करता जाऊ. मी म्हटलं होतं फक्त कशा करता है ना. काल विषय तोच झाला ना काल, की आपल्यावर फक्त त्यांची नजर पडली पाहिजे. आता समजलं तुम्हाला. कुर्म गुरु त्यांच्यावर बसू शकत नाही, अनेक प्रकारचं काही विचारू शकत नाही, काय नाही. फक्त त्यांची एकदा माझ्या दृष्टी पडावे अशी एक इच्छा मनात असली आणि ती घेऊन गेले ना तर ते आपल्याला मिळू शकतं. कुर्म गुरु हे 9. 10 चंद्रगुरु. शिष्य दूर राहून शिष्याच्या जीवनात शीतलता निर्माण करतो. फोनवर बोलूनच फोनवर तर सांगतोय मला असं झालं तर झालं. बरेच लोक आहेत गुरुपासून दूर राहतात, परंतु प्रश्न विचारतात, मला अशी अडचण आली गुरुजी काय करू. ते असं करा. तो करतो, त्याला खरंच ते सगळा अनुभव येतो आणि त्या जीवनात शांतता निर्माण होते. चंद्रगुरु शीतलता निर्माण करतो. नंतर 11 दर्पण गुरु. दर्पण म्हणजे आरसा. शिष्याला आत्मनिरीक्षण करायला लावतो. तो गुरु आत्मनिरीक्षण करायला लावतो की विचार कर ना जरा. प्रत्येक गोष्टीत विचारतो नुसता. तू विचार कर की तुला अडचण आली ती का आली असेल. विचार नाही करत तो. शेख चिल्ली नावाचं एक उदाहरण आहे. इसाप नीतीच्या गोष्टी जुन्या काळात होत्या, आता मुलांना वाचायला कोणी देत नाही. इसाप नीतीच्या गोष्टी जुन्या काळात फार सुंदर सुंदर गोष्टी होती. त्यात शेख चिल्ली नावाचा एक व्यक्ती होता आणि तो व्यक्ती विचारच नाही करायचा. एका झाडावर गेला आणि शेंड्याकडून बसला आणि डांग तोडत होता अशी कुऱ्हाडीनं. त्या रस्त्याने एक माणूस आला वाट सरू, त्यानं पाहिलं, निरीक्षण केलं तर पाहिलं की अरे हा शेंड्याकडून बसला आणि इकडून डांग तोडून राहिला आणि बरीच अर्धी झाली. अरे ही मोडल आणि हा खाली पडल. उंच होतं ना असं. म्हणून तो म्हणे बाबा म्हणे काय झालं. अरे तुम्ही डांग तोडून राहिले तर तुम्ही खाली पडसाल ना. म्हणे मी कसं काय खाली पडेल, मी लांब बसेल इकडं. काय म्हणे मी लांब बसलेलो ना, इथं तोडून राहिलो मी. असं बसेल कुठं होता, शेंड्याकडून, आणि तोडतो इथं डांग. आता मोडल्यानंतर शेंडा कुठं जाईल. पण ते काय म्हणे ते म्हणे मला समजत नाही म्हणे, वेडा आहे का म्हणे शेख चिल्ली म्हणे. मला सांगताय म्हणे किंवा तू खाली पडशील. मी कसं काय पडेल, मी दूर आहे. यानं पाहिलं की हे वेडच दिसतंय खरं. जाऊ दे पुढं दे खाली. गेला पुढं. अहो तो फरलांग भर जात नाही तर हे तू 2-4 घाव झाले पडलं खाली. ते धनकन आदळलं. ते पाहिलं की या माणसाला कसं कळलं म्हणे.
मी खाली पडणार आहे. ते गेलं पळत त्याच्या माग. गुरुजी ते पळत पळत गेले त्याच्या मागे. म्हणे ओ महाराज थांबा. म्हणजे काय झालं? मला एक सांगा. म्हणे तुम्हाला कसं कळलं मी खाली पडणार आहे? ते नाही, अरे भावा तू पडणारच होता ना, तू शेंड्याकडून बसला. नाही शेंड्याकडून बसलो मी, पण लांब होतो ना, मी पडलो कसा खाली? ते पाहिलं गेलं काय करा झालं. नाही नाही नाही, मला तुमच्याकडून मरण समजून घ्यायचं म्हणे. मी कधी मरणार आहे? तुम्हाला कळतं म्हणे सगळे. मला सांगा तुम्ही कधी मरणार आहे? अरे असं डोकं खाल्लं ते ना, याला काय वाटलं काय करावं याला. हा हिंदू माणूसच होता तो. बोंडी होती, तरदुडीची बोंडी. ती तोडली त्यानं अशी आणि ती धागा काढला आणि त्याच्या याच्यात बांधला. कशात? मनकाटात बांधला असं. म्हणे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. त्यानं ओळखलं की अरे हे वेगळीच केस आहे. हा हा जेके 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 म्हणजे जायल केस. शॉर्टवर्ड आहे आमच्या शाळेतले. पोटेल एकूण एकाला नाव ठेवायचं की जेके आहे ते काही नांदी लागू नका त्याच्या. तुम्ही वापरू नका असं. तर त्यांनी काय केलं, ते धागा काढला बारीक आणि धागा त्याच्या हातात बांधून दिला मनगटात. असं सांगितलं म्हणे हे बघ, हा धागा तुटला की तू मेला. मग ते इतकं जपायचं, खूप खूप जपायचं ते, कारण ते मृत्यू होता ना तो. ते तुटला की मेलं ते. एक दिवस गेलं काड्याला. ते काड्या जुन्या काळात सरपण आणायचं जंगलात आणि ते काड्या गोळा करता करता ती काडी गुतली व देत अशी. तुटला ना तो धागा. आता तुटला म्हणजे काय झालं? मेला तो. रोड होता ना, नेमकं नवा रोड झालेला होता, ते बराचशी होत्या खालच्या, ते त्याच्यात जाऊन पडून राहिलं. कोण पडलं? हा आता मी मेलो. कुठे पडलं ते? बराच समजते ना, खोल खड्डे, आणि तिथं मुरून भरून टाकला, त्याच्यात पडलं ते. चुपचाप पडून राहिला असं. कोण तर मी मेलो. हे तुटलं ना. तेवढ्यात एक पोलीस आला. पोलिसांनी किराणा सामान आणलं. तेवढं काही रिक्षा नव्हत्या आणि त्यानं 18 लिटरचा डब्बा आणला तेलाचा. पोलिसनं सामान आणलं थेले. त्याचा हात आला गळून. ते वाटच पाहिजे कोणी दिसतंय का, कोण दिसतं का. त्याची नजर गेली की इथं माणूस झोपेले. त्याला वाटलं दारुड्याचे का. त्यानं टेकवलं खाली. म्हणे ए काय कोण आहे तो? म्हणे मी शेख चिल्ली. काहून पडला? म्हणे मी मेलो. अरे तू मेला? तू मेला? म्हणे हा मी मेलो. म्हणजे कस काय मेला तू? म्हणे मला एका महात्म्यानं दोरा बांधून दिला होता. म्हणजे दोरा तुटला की त्यानं सांगितलं दोरा तुटला की मेला तू. म्हणे आज दोरा तुटला हो साहेब, मेलो मी आता. पडला खाली. म्हणे एक त्यानं ओळखलं की हे जेके. त्यानं त्याला ऐकलं. म्हणे सांगितलं म्हणे ए शेख चिल्ली उठ. म्हणे मी मेलो. अरे तू ऐक ना, मी काय सांगतो तर, तू मेला नाही. म्हणे मेला नाही? खरंच मी सांगतो मेला नाही तू. म्हणे मेलो नाही मी. हा तू जिवंत आहे. राहू बा राहिलो बा ते. म्हणे खरंच जिवंत आहे. म्हणे खरंच जिवंत आहे. हा मग एक काम कर, ये इकडं पाय चालतो का नाही. तू चालायला लागला. तू म्हणे अरे मी खरंच जिवंत आहे. त्याने एक काम कर, आता मी तुला 8 आणे देईल. 8 आणे देईल. हे डबा घेऊन चाल घरी तेलाचा. मग तो तेलाचा डबा त्याने घेतला डोक्यावर आणि ते याने थैल्या घेतल्या आणि निघले घरी निघले. ते तेलाचा डबा डोक्यावर. ऍक्शन कशी? असा डबा. आणि असं यांनी काय केलं, पोलिसनं 8 आणे नगदी दिले हो. यानं पटकन उचललं पाहिजे. 8 आणे काढले, नगदी दिले. 8 आणे जुने काळात नाणं होतं बरं का, अजून आहे ते. तर ते 8 आणे दिले आणि त्यानं ते असे पुढे घेतले ना असा, आणि चालला विचार करत 8 आणे, आता मला 8 आणे मिळले. आता मी 8 आण्यात काय करणार? 8 आण्यात मी आता अंडा आणणार. अंडा आणणार मी, आणि आज अंड्याची चटणी खाणार. थोडासा विचार केला आणि मग डोक्यात नाही 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 नाही, अंड जर चटणी केली तर मग काहीच राहणार नाही. आता अंड्यात मी कोंबडी उद्याणार. अंड मी आता उभवणार, मग कोंबडी उद्याणार. मग कोंबडी झाली ना, मग कोंबडी कापून खाणार पोटभर. नाही 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 नाही, कोंबडी कापली की मग पुणे अंड नाही. मग मी अजून त्याला घेणं बाजूला हे करणं. तर त्या अजून भरपूर कोंबड्या होईल. मग का ते त्याच्या कल्पनेत पुष्कळ कोंबड्या झाल्या बा त्या.
कोंबड्या भरपूर झाल्या. त्यानं पाहिलं की हे कोंबड्या वळू वळू कोंबड्या हाकू हाकू त्याला धरायचं म्हणजे पळावं लागतंय, हे का नाही, पळावं लागतं का नाही. पाहुणे आले की नाही, दाजी आली की पळावं लागतं का नाही. दमली की मग पकडायची. तर ते त्यांनी पाहिलं की हे नको, त्यापेक्षा आपण काय करू तर बकरी घेऊ. त्यानं विकल्या त्या कोंबड्या आणि बकरी आणली. बकरी घेतली आणि त्याने पाहिलं की बकरी घ्यायची आणि बकरीला मग बकरू झालं का नाही मग ती कापून खायचं. त्यानं पाहिलं की बकरू कापून खाण्यापेक्षा आपण जर जास्त बकरू दिले तर, अरे मग 25 बकऱ्या झाल्या होत्या, जवळ 25. पण त्यात हा विचार ते विचार करायला लागलं की 25 बकऱ्या आहे ह्या विकल्या आणि आपण गाय घेतली तर, म्हणून 25 बकऱ्या विकल्या, गाय आणली. गायीचं त्याने पाहिलं की आता अजून एका गायीन काय अजून जास्तीचं आपण आता श्रीमंत बनायचं आपल्याला, आशा वाढली त्याची अशी. आणि त्यांना त्याचे 50 गायी झाल्या. मग काय दूध आणि तीन गुरुजी शेण तीन शेणाचेच तर पैसे दाबून यायचे त्याला. मग त्यांनी भारी अशा प्रकारचा त्याचा उपक्रम सुरू झाला. कशाचा? गायीचा. 50 गायी. पण नंतर एक दिवस विचार केला की आपण एवढे 50 गायी दूध काढतो पण तरी ते 2च कॅनी भरतात. एक गाय 2 लिटर दूध देणं जास्ती गावरान गाई, त्यापेक्षा म्हशी घेऊ. म्हणून मग त्यांनी काय केलं, म्हशी घेतल्या. ती विकली, म्हशी घेतल्या. 1 म्हशीशी 2 म्हशी, 2 म्हशीशी 4 म्हशी, अशा म्हशी वाढत वाढत गेल्या. 50 म्हशी झाल्या. मग काय हे मोठा कोठा, मोठं घर, हे पैसे येऊ लागले. आणि मग काय केलं, मोठा बंगला घेतला, त्या बंगल्यात लग्न केलं, 2-4 पोरं. आणि मग त्यांनी टाकलं दुकान टाकलं मोठं. कशाचं? किराणा दुकान टाकलं. आणि किराणा दुकानमध्ये अरे थोडं बसा ना जरा सगळे. काही जास्त वेळ नाही बसायचं. तर त्यांनी काय केलं, दुकान टाकलं. कशाचं? किराणा दुकान टाकलं. आणि मग तो झाला सेठजी. मग उंच त्याचं आसन असतं, नरम बिलकुल असं, छान फॅन, AC सगळं काही, आणि फक्त पैसेच घ्यायचे जमा करून. हा, तिकडून तो हे सांगणार मजूर, ते दुकानातले काय म्हणतात त्याला, सेलर. हा, मुनीम नाही, ते माल विकणारे सेलर. हा, ते विक्रेते, ते तिथले ते हाताखालचे नोकर. हा, तर ते सांगणार शेठ लिहा यादी करा, किती झाले रे, म्हणजे 2000, सध्या 2000, बस मोजून घ्यायचे. नोटाच नोटा, एवढ्या नोटा झाल्या. तेवढ्यात एक शिपाई आला आणि ते म्हणतो की आपली यादी करा. यादी केली, सामान भरलं. आणि मग तो शिपाई यांना काय म्हणतो, शेखशिलीला शेठला, की एवढा डबा घरी पोचून द्या ना. लक्षात घ्या ऍक्शन कशी होती त्याची. असं आठाना आणि आणि ते कुठं गेला, तो शेठ झालेला आहे मोठा. आणि तो शिपाई म्हणतो की हा डबा घरी पोचून द्या. मी नाही देत पोचवून. पडलं डबं खाली. ते डोक्याचं डबं खाली पडलं. त्या शेख चिल्लेला खाली पाडलं आणि लातानं मारलं. असा विचार असेल ना तर मनुष्य विकास करू शकतो. विचार केला पाहिजे. विचार केला की सगळं होतं. ते काय दर्पण गुरु, आत्मनिरीक्षण करायला लावणारा गुरु, हे सांगत होतो तुम्हाला मी. आणि शेवटचा 12वा गुरु आहे, आपल्या जीवनातील शांती व स्वास्थ्य बिघडून जाईल तर क्रौंच गुरु. स्मरण मात्रे करून शिष्याचे कल्याण साधू शकतो. क्रौंच पक्षाची मादी 6 महिने दूर राहून आपल्या पिलांचं पोषण करते. क्रौंच पक्षी 6 महिने. या निसर्गात अद्भुत गोष्टी आहेत बरं का, लक्ष, अद्भुत गोष्टी आहेत. आमचा अभ्यास असेल तर माहिती आहे. राजहंस माहिती आहे तुम्हाला, राजहंस बद्दल. खरोखर राजहंस, आता तर प्रत्येक घरी राजहंस ठेवला पाहिजे. कशा करता, किती पाणी त्याच्यात ते पायाला, कारण त्याला मोजून द्यायचं. 1 पाव दूध द्यायचं राजहंसाला, मग तो पिणार. पाणी किती निघणार, 200 मिली. दूध 50 ml आणि पाणी 200. ते क्रौंच पक्षी इतका आपला, कोणता, राजहंस पक्षी फार अद्भुत आहे. ते बघा ना, तो दूध पितो मात्र पाणी नाही पित. दूध पितो आणि पाणी सोडून देतो. दुधातून पाणी अलग काढणं किती अवघड गोष्ट आहे. तो करतोय. क्रौंच पक्षी तसा असे करून 6 महिने बाजूला राहतो आणि तिथून पिलांचं पोषण करतो. अशा प्रकारचे 12 गुरुचे गुरु. भारतात गुरु परंपरा
फार मोठी आहे. मी कोणाचं तरी आहे हा मधुर भाव त्यात आहे, हे लक्षात घ्या. मी कोणाचं तरी आहे, मी अमक्याचा शिष्य आहे. अभिमान वाटतो, अभिमान हा फार भयानक असतो, पण गुरु मी यांचा शिष्य आहे असं सांगण्याचा जो अभिमान आहे ना, तो फार गोड अभिमान आहे. पुण्य पांडुरंग शास्त्रींनी सांगितलं, अभिमान मला आहे, अभिमान मला आहे, हृदयात हरी माझ्या अभिमान मला आहे. माझ्या हृदयात भगवंत याचा अभिमान पाहिजे. आपल्या प्रत्येकाच्या हृदयात भगवंत आहे याचा आपल्या स्वतःला अनुभव पाहिजे. अशा प्रकारची आजची गुरु परंपरा आहे. फार मोठा विषय आहे. गुरु म्हणजे अथांग सागर आहे, ज्ञानाचा सागर सखा माझा गुरु. ज्ञानाचा सागर. आता सागर म्हणल्यावर तिथून किती आणणार हो पाणी? किती आणणार? सागरातून पाणी किती घेणार? त्याचा हिशोबच लावू शकत नाही आपण. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. तर असा आजचा दिवस आपल्या गुरुची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आजच्या दिवशी माझ्या जीवनामध्ये ज्या गुरुनी प्रकाश पाडला त्या गुरुला नमस्कार करण्याचा दिवस, त्या गुरुचं पूजन करण्याचा दिवस. त्या गुरुचे पूजनचा अर्थ काय? त्याच्या विचारालाच घेऊन चालण्याचा अर्थ. ज्ञानेश्वर महाराजांचं पूजन याचा अर्थ काय? त्यांच्या विचाराला घेऊन चालणे, ते खरं पूजन आहे. नुसतं ज्ञानेश्वर महाराजांच्या डोक्यावर मूर्ती घेतली आणि हिंडून राहिला आणि एकही बोवी पाठ नाही, ते पूजन नाही. ते पूजन नाही. तुकवाची मूर्ती डोक्यावर घेतला आणि हिंडतोय, पूजन नाही. तो एक प्रकार आहे. डोक्यावर मूर्ती घेऊन हिंडणे हा एक प्रकार आहे, पण ते पूजन नाही होऊ शकत. तर हा एक महत्वाचा भाग लक्षात घ्यायचा. आपला भरपूर वेळ घेतला मी. 9:30 किती झाला? बरोबर वेळ झाला. म्हणजे पांडुरंग बरोबर चाबी फिरतो. 10:30 सांगितले होते. फक्त आता इथे त्याच्यानंतरचा वेळ आता शिल्लकचा आहे, ते माझा वेळ नाही आता तो. या ठिकाणी आपण गुरुपौर्णिमेचं चिंतन आहे ना, ते चिंतन खूप मोठं चिंतन आहे. अभ्यास करत जा सगळेजण. कुठेतरी थोडं थोडं दररोज वाचा, थोडं थोडं वाचा. अभ्यास अत्यंत महत्वाचा आहे. अभ्यास केल्याशिवाय मनुष्य आपल्या डोक्यामध्ये काहीच घालू शकत नाही. हे मुलं अभ्यास करतात, किती अभ्यास करतात पोरे, अरे बापा बापा भयानक लगे. हे का नाही? मला अभ्यास, हे का नाही, उद्या पेपर आहे आणि माझा अभ्यास आहे, उद्या पेपर आणि त्यांचा अभ्यास आज. तर असं भयानक अभ्यास करतात मुलं, आताची मुलं आहे ना, भयानक. आणि आपल्याला माहिती आहे गुणही किती मिळवतात ते, 80, 85, 90%. आमच्या बापाला माहित नव्हते हो. आमचा फर्स्ट क्लास म्हणजे 60-65% बस. खूप अत्यंत हुशार व्यक्ती 65% वाला, आणि हे 95% मार्क मिळवत आहे, तरी पण ते डोकं आपटून घेते. त्याला चॉकलेटला पैसे दिले नाही की. गुण किती? सॉरी का, गुण किती? आणि त्याला चॉकलेटला पैसे दिले नाही म्हणून ते काय करतं? म्हणजे काय ज्ञान आहे. तर अशा प्रकारे हा विद्यार्जनाचा भाग आहे. आपणही भगवान ज्ञानेश्वर महाराजांना, भगवान पांडुरंगाला, पूजनीय दादाजी इकडे पूजनीय, बरेच जणांना असं वाटेल की हा कोणता फोटो आहे, माझे गुरु कोण आहे. तर मी अनेक वर्षापर्यंत ज्यांच्या ज्ञानात बसलो किंवा आता सांगलं मी, हे सगळं ज्ञान त्यांचं आहे. माझं काहीच नाही. माझं फक्त तोंड आहे, लक्षात घ्या बरं का. तोंड, हे तोंड म्हणजे तुम्हाला भोंग्या माहिती? भोंगा माहिती ना? भोंगा, तुतारी, हे करणा माहिती ना? हा, माईक मध्ये हॅलो म्हणले ते बी हॅलो म्हणतं. तुम्ही माईक काढून टाका, ते काहीच म्हणत नाही. हॅलो म्हणलं याच्यात किती हॅलो म्हणतो, मोठा आवाज करता येतो. तुम्ही हे काढून टाका तिथलं असं ते मागचं युनिट आणि करा हॅलो, काही नाही. त्याचा आवाजच नाही स्वतःचा, दुसऱ्याचा आवाज वापरतं ते. तसंच माझं आहे बरं का. म्हणजे मी दुसऱ्याचा हे सगळं ज्ञान वापरून तुम्हाला सांगितलं. जे चांगलं वाटतं ते घ्यायचं, जे चांगलं वाटत नाही, चांगलं न वाटणारं काही नाहीच त्याच्यात, पण सगळं आपण घ्यायला पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये आपण ज्ञान उभं केलं पाहिजे, तरच माऊली संतुष्ट होतील. आनंदित राहून आपण ज्ञान प्राप्त केलं नाही ना, त्यासारखं पाप नाही. मी मुद्दाम सांगतो आपल्यासाठी, अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती. आणखीन इतर क्षेत्रावर पाप केलं तर तीर्थक्षेत्रावर धुता येतं, इंद्राणीमध्ये धुता येतं. पण तीर्थक्षेत्रे कृतम पापम, तीर्थक्षेत्रावर पाप केलं, वज्रलेपो भविष्यती, वज्राप्रमाणे भविष्यामध्ये त्याचा लेप बसतो, निघतच नाही, त्याला भोगच भोगावं लागतात. तुका म्हणे ऐसे मावेचे मैंद, त्यापाशी गोविंद नाही. हे लक्षात घ्यायचं.
आणि कसल्याही हालतमध्ये आपल्या जीवनाचं नियोजन करायचं आणि नियोजन करून त्याच्यातला काही वेळ देवाच्या कार्यासाठी, देवाचा विचार घेण्यासाठी द्यायचा आणि आपलं जीवन कृतार्थ बनवायचं आणि गुरु सान्निध्यात राहायचं. ज्ञान देणाऱ्या गुरुच्या सान्निध्यात राहणं अत्यंत आवश्यक आपल्याला, म्हणजे आपलं निश्चितपणे जीवनामध्ये कल्याण होणार आहे. तर इथे आपण थांबू आणि याच्यानंतर आपण आरती घेणार आहे, नंतर प्रसाद घेणार आहे. प्रसाद आवश्यक आहे का नाही? तर तो घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. रामकृष्ण हरी. ओम भवतु सहनौ भुनक्तु सवीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति.